हाय एव्हरीवन, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळी सकाळी आर्या उठलेली होती आणि मीही उठलेली होती आणि आर्याला टिफिनसाठी मी भेंडीची भाजी बनवायला घेतलेली होती. तसं तर आर्याला मसाला भेंडी खूप आवडते, म्हणून म्हटलं चला तिच्यासाठी थोडीशी मसाला भेंडी बनवूया. आणि रात्रीच्या शिळ्या पोळ्या उरलेल्या होत्या, तर आधीसाठी आणि माझ्यासाठी अंडा रोल करण्याचा प्लॅन केलेला होता, कारण की पोळ्या फेकून देणंही मला योग्य नाही वाटत. ठीक आहे, उरलं तर थोडंसं खाऊन घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे जे आहे तर इकडे पहिले भेंडी टाकून दिलेली होती. आणि लहान मुलांचं आहे ना, इतके नाटकं असतात ना खाण्याची, की मला रोज प्रश्न पडतो की आर्यासाठी टिफिनला काय बनवावं. एकतर आर्याला बरं नव्हतं, त्याच्यामुळे ती 7-8 दिवस झाले की शाळेतच गेलेली नव्हती बरं नसल्यामुळे. फायनली आज थोडंसं बेटर फील झाल्यामुळे ती स्कूलमध्ये गेलेली आहे. आणि इकडे लगेचच पोळ्या वगैरे करून घेतल्या मी तिच्यासाठी. 3 पोळ्या गरम करायच्या होत्या. बाकी मी तुम्हाला जसं बोलली की ऑलरेडी पोळ्या होत्याच, त्याच्यामुळे जास्त काही स्वयंपाक मी सकाळी सकाळी केलेला नाही आहे. त्याच्यानंतर इकडे दूध गरम करून घेतलं. दुधाला खूप छान साय आलेली होती, म्हणून ती साय जरा वाटीत काढून ठेवली. म्हटलं थोडी साखर घालून पोळीसोबत खाऊया. तूप वगैरे करणं इतकं काय तामझाम मी करत नाही, कारण की गाईचं दूध असतं, इतकी काय जास्त साय नसते, पण थोडीफार जी पण निघते मग त्याच्यात थोडी साखर टाकून मी खाऊन घेत असते. त्याच्यानंतर इकडे ना आर्याला फेटलेली कॉफी खूप जास्त आवडते, म्हणून तिच्यासाठी थोडीशी स्ट्रॉंग आणि फेटलेली अशी कॉफी बनवून घेतली आणि त्याच्यासोबत तिला 2-3 बिस्किट खायला दिले, कारण की सकाळी नाश्त्याला अजिबात वेळ नसतो आणि मुलांना एवढ्या सकाळी खायची सवय नसते, त्याच्यामुळे काही बनवलं तरी ते खात नसतात. तर तिचा टिफिन वगैरे मी ऑलरेडी भाजी वगैरे थोडी गार करायला ठेवलेली होती. म्हटलं चला भाजी गार होते, पोळी गार होते, तोपर्यंत तिच्यासाठी छानपैकी फेटलेली आणि थोडीशी स्ट्रॉंग कॉफी बनवूया. कॉफी एवढ्यासाठी की कॉफी पिल्यामुळे ना झोप पटकन जाते, म्हणजे आळस पटकन जातो, फ्रेश वाटायला लागतं. आणि मुलांना ह्या गोष्टीची खूप गरज असते. एकतर त्यांना जबरदस्ती कसं बसं तरी उठवावं लागतं सकाळी, तो एक मोठा टास्क असतो. आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर त्यांना ते थोडंसं फ्रेश फील करून देण्यासाठी म्हटलं चला की ही एक बेस्ट ट्रिक माझ्याकडे आलेली आहे. आणि इथे मी आता आर्याला कॉफी वगैरे देऊन दिलेली. आर्या स्कूलमध्ये गेलेली आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की चला आता थोडंसं स्वतःसाठी पण काही गोष्टी खूप गरजेच्या असतात, नाही का. म्हणजे आळस खूप जास्त होतो आणि मीही सध्या तशीच आळशी झालेली होती, खूप जास्त झोपून राहणं वगैरे ह्या गोष्टी. तर म्हटलं चला आज मीही थोडासा विचार केला की छानपैकी इयरबड्स कानात टाकूया, पाण्याची बॉटल घेऊया, गाडीची चावी घेऊया आणि मस्तपैकी वॉकला निघून जाऊया. आणि खरंच सांगते, ही गोष्ट इतकी छान असते ना, सकाळी उठल्यानंतर असं छान बाहेर एकदम मस्त फ्रेश हवेमध्ये. आणि मी वॉकिंगसाठी जॉगिंग ट्रॅकला येत असते सकाळचं, तिथलं वातावरण खरंच खूप भारी असतं, खूप छान असतं आणि खरंच खूप छान फील होतं. तर बस घरी आली, इतकी फ्रेश होऊन आलेली होती आणि मग मी बेडवर बेडशीट्स वगैरे म्हटलं टाकून घेऊया, ब्लँकेट्स आवरून घेऊया. तर सिम्बाचा मूड मस्ती करण्याचा होता, तर तोही बेडवर आला आणि मला थोडंसं मस्ती वगैरे करायला लागला, चावायला लागला. म्हणजे लाडानी चावतो, असं दातबीत नाही लावत तो, पण मग त्याचा खेळण्याचा मूड होता. म्हटलं चला ही घरातलं एक छोटंसं बाळच आहे ना, तर त्याच्यासोबतही थोडा टाईम स्पेंड केला पाहिजे, म्हणून सिम्बासोबत थोडी मस्ती करून घेतली. तर चला नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करते अजून 3 मिनिटांचा.